अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिकमध्ये नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड या आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये कॉमन नेम और ट्रायबल नेम आणि आयपीसी नॉमेनक्लेचरचे रूल्स पाहिले होते. काही आपण एक्झाम्पल किंवा स्ट्रक्चर पाहिले होते, त्याचे कॉमन नेम आणि आयपीसी नेम हे पाहिले होते. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल फॉर्मिक ऍसिड स्ट्रक्चर HCOOH तर आपण कॉमन नेम फॉर्मिक ऍसिड म्हणतो आणि आयपीसी नेम मिथामाइक ऍसिड. त्यानंतर CH3COOH ऍसिटिक ऍसिड त्याला आपण कॉमन नेम ऍसिटिक ऍसिड आणि आयपीसी नेम इथॅनॉइक ऍसिड हे एक्झाम्पल आपण काल पाहिलेले आहे. आता त्याच्यानंतर पुढचे स्ट्रक्चर किंवा एक्झाम्पल आपण पाहूया. स्ट्रक्चर यामध्ये पहा CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड COOH त्याला आपण ऍक्रिलिक ऍसिड कॉमन नेम ऍक्रिलिक ऍसिड. त्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि COOH म्हणजे दोन फंक्शन ग्रुप प्रेझेंट आहे. एक अल्केनचा आणि एक कार्बनचा ग्रुप असे दोन फंक्शन ग्रुप आहेत. या स्ट्रक्चरचं कॉमन नेम जे आहे ते ऍक्रिलिक ऍसिड हे कॉमन नेम आहे. आता याचं आयपीसी नेम आपला रूल काय सांगतो, लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग COOH ग्रुप इज सिलेक्ट. लॉंग चेन सिलेक्ट करायची. आता इथं लॉंग चेन सिलेक्ट करताना ही लॉंग चेन आहे. या लॉंग चेन मध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन कंटिन्यूअस चेन इज काउंटेड गिव्ह द बेस नेम और पेरेंट नेम ऑफ अल्केन. आता या लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट केल्यानंतर या लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन मध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर 3 कार्बन ॲटम आहे आणि 3 कार्बन ॲटम असतील तर त्याला आपण प्रोपेन असतो. परंतु इथं अल्केन आहे, अल्केन नाही. अल्केन कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि जर अल्केन असेल तर आपण गेल्यावरच्या स्टँडर्डला आपण ते पाहिलेलं आहे. त्याचं कॉमन नेम किंवा आयपीसी नेम देताना आपण प्रोप म्हणतो. प्रोप इथं 3 कार्बन ॲटम आहेत, अल्केन आहे म्हणून प्रोप. आता यानंतर नंबरिंग द्यायचे. नंबरिंग अशा पद्धतीने द्यायची की कार्बन ॲटम जो आहे त्याला कंपल्सरी 1 नंबर द्यायचा आहे आणि म्हणून यामध्ये हा कार्बन हा 1 नंबर 1, 2 and 3 1, 2, 3 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे आणि 1 नंबरला कार्बोक्साइड ग्रुप आहे. 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून प्रो 2 अल्केन आहे म्हणून EN आणि ऍसिड आहे म्हणून OIC ऍसिड. याचं आयपीसी नेम जे आहे ते आयपीसी नेम प्रो 2 EN OIC ऍसिड. प्रो 2 EN OIC ऍसिड. ओके. देन सेकंड स्ट्रक्चर, ज्यावेळी एकापेक्षा जास्त कार्बोक्साइल ग्रुप प्रेझेंट असतात, एकापेक्षा जास्त कार्बोक्साइल ग्रुप प्रेझेंट असतात त्यावेळी जर 2 असतील तर प्रिफिक्स डाय OIC ऍसिड. 3 असेल तर ट्राय OIC ऍसिड, टेट्रा OIC ऍसिड. अशा पद्धतीनं त्याचं आयपीसी नेम द्यायचं. शिवाय त्यामध्ये आणखी एक, समजा इथे 2 कार्बन ॲटम असतील तर आपण कॉमन नेम आयपीसी नेम देताना एंडिंग ई रिप्लेस करत होतो. इथॅनॉइक ऍसिड, प्रोपॅनॉइक ऍसिड, ब्युटॅनॉइक ऍसिड. आता इथं ज्यावेळी एकापेक्षा जास्त कार्बोक्साइल ग्रुप प्रेझेंट असतात त्यावेळी आपण एंडिंग ई रिप्लेस करायचं नाही. जे अल्केनचं नेम आहे, पेरेंट नेम आहे ते आहे तसंच ठेवायचं आणि नंतर पुढं 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय OIC ऍसिड द्यायचं. OIC ऍसिड. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर HOOC म्हणजे 2 कार्बोक्साइल ग्रुप प्रेझेंट आहे आणि 2 कार्बोक्साइल ग्रुप हे स्ट्रक्चर आपण असे लिहितो पहा
COH बॉन्ड COH हे असंही लिहितो आणि इट्स कॉमन नेम हे ऑक्झॅलिक ऍसिड आहे. कॉमन नेम ऑक्झॅलिक ऍसिड. आता ऑक्झॅलिक ऍसिड आयुपीसिन काय आहे? इथं 2 कार्बन ऍटम आहेत आणि 2 कार्बन ऍटम असल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याला इथेन म्हणतो. इथेन आता इथला एंडिंग ई रिप्लेस करायचं नाही कारण या ठिकाणी 2 कार्बोक्साइल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून एंडिंग ई रिप्लेस करायचं नाही. ते आहे असं करायचं 2 आहेत म्हणून डाय OIC ऍसिड. इथेन डाय OIC ऍसिड. इथेन डाय OIC ऍसिड. ओके. आता त्यानंतर ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड यामध्ये बेस जो आहे तो बेस हा बेन्झीनचा घेतलेला आहे. यामध्ये बेन्झीन रिंगला जर बॉन्ड COH ग्रुप कार्बोक्साइल ग्रुप अटॅच झाला असेल तर त्याला आपण बेन्झाइक ऍसिड असं म्हणतो. हे बेन्झाइक ऍसिड कॉमन नेम आणि IUPAC नेम हे दोन्हीही बेन्झाइक ऍसिडला हे सेम नेम आहे. कॉमन नेम आणि IUPAC नेम. कॉमन नेमलाच आपण ट्रायव्हेल नेम असं म्हणतो. त्या दोन्हीला सेमच नेम आहे बेन्झाइक ऍसिड कॉमन नेम आणि IUPAC नेम. परंतु कॉमन नेम बेन्झाइक ऍसिड आहेच आणखी त्याला दुसरं एक कॉमन नेम आहे ते म्हणजे बेन्झीन कार्बोक्सिलिक ऍसिड. बेन्झीन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि IUPAC नेम जे आहे ते IUPAC नेम बेन्झाइक ऍसिड. IUPAC नेम हे बेन्झाइक ऍसिड. आता हे ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहे ते ॲरोमॅटिक कंपाऊंडचे जे नेम आहे त्याला बेस हे बेन्झाइक ऍसिड घेतलेला आहे. IUPAC नेम मध्ये हे बेस हा बेन्झाइक ऍसिडचा घेतलेला आहे आणि म्हणून इथं बेन्झाइक ऍसिड आणि इथं बेन्झीन घेतलेला आहे. ओके. आता दुसरं स्ट्रक्चर पाहूया आपण. ॲरोमॅटिक रिंग बेन्झाइक ऍसिड आहे. बेन्झाइक ऍसिडला जर त्याच्या ऑर्थो पोझिशन तुम्हाला माहिती आहे हे जे पोझिशन आहे त्याला 1 नंबर द्यायचा, 2, 3, 4, 5 आणि 6 या ज्या पोझिशन आहेत या पोझिशन मध्ये पोझिशन 2 and 6 are termed as ortho. 2 and 6 are termed as ortho. 3 and 5 are termed as meta and 4 position are termed as para. Ortho, meta and para. हे बेन्झाइक ऍसिड. आता इथं 2 नंबर 1 and 2 2 नंबरला 1 2 2 नंबर पोझिशनला मिथिल ग्रुप अटॅच झालेला आहे आणि हे पोझिशन ऑर्थो आहे म्हणून O हा ऑर्थो मधला ऑर्थोटोलिक ऍसिड. ऑर्थोटोलिक ऍसिड हे त्याचं कॉमन नेम आहे ऑर्थोटोलिक ऍसिड. ओके. आता ऑर्थोटोलिक ऍसिड याचं IUPAC नेम काय ते पहा. इथं 2 नंबरला मिथिल ग्रुप अटॅच झालेला आहे म्हणून 2 मिथिल आणि राहिलेला जो स्ट्रक्चर आहे हे राहिलेलं स्ट्रक्चर हे बेन्झाइक ऍसिडचे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर बेन्झाइक ऍसिडचे स्ट्रक्चर आहे. हा जर यामधून मिथिल ग्रुप हा रिमूव्ह केला ड्रॉप केला राहिलेलं स्ट्रक्चर जे आहे ते बेन्झाइक ऍसिड आहे म्हणून 2 मिथिल बेन्झाइक ऍसिड हे IUPAC नेम. 2 मिथिल बेन्झाइक ऍसिड. ओके. आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया आपण. पुढचं स्ट्रक्चर पहा. इथं फक्त CH3 ग्रुपच्या ऐवजी C बॉन्ड OH ग्रुप अटॅच झालेला आहे. CH3 ग्रुपच्या ऐवजी बॉन्ड OH ग्रुप अटॅच झालेला आहे. हे बेन्झाइक ऍसिडचा आहे. बेन्झाइक ऍसिड आहे आणि इथं 2 नंबर पोझिशनलाच OH ग्रुप अटॅच झालेला आहे. इथं 2 3 4 5 आणि 6 2 नंबर पोझिशनलाच OH ग्रुप अटॅच झालेला आहे म्हणून यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे त्याला सॅलिसाइलिक ऍसिड असं म्हणतो. सॅलिसाइलिक ऍसिड असा आपण याला म्हणतो. सॅलिसाइलिक ऍसिड. आता हे सॅलिसाइलिक ऍसिडचं IUPAC नेम काय पहा. इथं 2 नंबरला OH ग्रुप अटॅच झालेला आहे. 2 नंबर ग्रुपला OH ग्रुप अटॅच झालेला आहे आणि त्या 2 नंबर ग्रुपला OH ग्रुप अटॅच झाला असेल तर 2 हायड्रॉक्सी असं म्हणतो आपण. 2 हायड्रॉक्सी बेन्झाइक ऍसिड. 2 हायड्रॉक्सी बेन्झाइक ऍसिड हे त्याचं IUPAC नेम आहे. ओके. आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया. त्या पुढच्या स्ट्रक्चर मध्ये इथं आपण पाहिलं हे ऍलिफॅटिक आहे. यामध्ये 2 COH ग्रुप प्रेझेंट आहे. याला ऑक्झॅलिक ऍसिड म्हणतो. परंतु हे
पोझिशनला सहजासहजी ही एक पोझिशन आणि ही दुसरी पोझिशन किंवा 1 2 तुम्ही ते नंबर कुठल्याही बाजूने लिहिले तरी बरोबर आहे, कारण दोन्ही सेमच ग्रुप अटॅच झालेले आहे. म्हणून 1 2 3 4 5 and 6. ओके, त्या स्ट्रक्चर आपण फॅलिक ऍसिड म्हणतो. फॅलिक ऍसिड एक कॉमन नेम झालं, कॉमन नेम. आणि आयपीसी नेम याचं आयपीसी नेम देताना ते बेंझिन रिंग आहे आणि म्हणून बेंझिन 1 आणि 2 नंबर कार्बनला कार्बनचा एक ग्रुप अटॅच आहे, म्हणून त्या ठिकाणी बेंझिन 1 2 2 आहेत म्हणून डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. बेंझिन 1 2 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. बेंझिन 1 2 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आता पुढचं स्ट्रक्चर आपण पाहूया. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे आणि त्या सायक्लिक स्ट्रक्चरला यामध्ये ऍरोमॅटिक रिंग नाही, यामध्ये अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड प्रेझेंट नाही, तर फक्त यामध्ये सायक्लिक स्ट्रक्चर आहे. आणि त्या सायक्लिक स्ट्रक्चरचं कॉमन नेम आणि आयपीसी नेम काय आहे ते पहा. हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे, त्याला ऍरोमॅटिकली म्हणायचं. जर हे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असेल तर त्याला ऍरोमॅटिक रिंग म्हणायचं, आणि जर अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड जर प्रेझेंट नसेल तर त्याला आपण सायक्लिक स्ट्रक्चर म्हणतो. आणि हे सायक्लोहेक्झेन आहे, सायक्लोहेक्झेन. आणि सायक्लोहेक्झेन या ग्रुपला, सायक्लोहेक्झेन या रिंगला जर COH ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ऍसिड, सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ऍसिड हे कॉमन नेम झालं. सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ऍसिड हे कॉमन नेम झालं. आणि सायक्लोहेक्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड, सायक्लोहेक्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड हे त्याचं आयपीसी नेम झालं. आयपीसी नेम म्हणजे जर सायक्लिक स्ट्रक्चर असेल तर हे ऍरोमॅटिक नसतं, तर ते ऍलिफॅटिक असतं. आणि त्या ऍलिफॅटिक आहे म्हणून सायक्लिक स्ट्रक्चर सायक्लो म्हणतो त्याला आपण. सायक्लो 6 कार्बन ऍटम आहेत म्हणून हेक्झिन आणि COH ग्रुप आहे म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणून याचं कॉमन नेम जे आहे हे कॉमन नेम हे सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, त्यानंतर याचं आयपीसी नेम सायक्लिक स्ट्रक्चर आहे म्हणून सायक्लो आणि एकूण कार्बनची संख्या 6 असल्यामुळं 6 कार्बन ऍटम असतील तर त्याला आपण हेक्झेन म्हणतो, म्हणून हेक्झेन, सायक्लोहेक्झेन. आणि COH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड. COH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून त्याला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. आणि याच्यात याचं आयपीसी नेम सायक्लोहेक्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड अशा प्रकारचं त्याचं आयपीसी नेम. ओके, आता यामध्ये आपण 3 प्रकारचे स्ट्रक्चर पाहिलेले आहेत. फक्त ऍलिफॅटिक रिंग असणारे किंवा ऍलिफॅटिक स्ट्रक्चर असणारे आणि त्याला सिंगल COH ग्रुप म्हणजे मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड अशा प्रकारचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण जर 2 कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट असतील तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर यामध्ये ऍलिफॅटिक मध्ये ऑक्झॅलिक ऍसिडचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे, ऑक्झॅलिक ऍसिड. त्यानंतर ऍरोमॅटिक रिंग असेल, ऍरोमॅटिक रिंग आहे आणि त्यामध्ये सिंगल COH ग्रुप असेल तर त्यामध्ये बेन्झोइक ऍसिडचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. बेन्झोइक ऍसिड असेल किंवा ऑर्थोक्लोरिक ऍसिड असेल किंवा यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड असेल. त्यानंतर फॅलिक ऍसिड. त्या फॅलिक ऍसिड मध्ये 2 कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहेत. इथं 2 कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहेत आणि त्याला फॅलिक ऍसिड आणि 2 आहेत म्हणून बेन्झीन 1 2 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड हा एक प्रकार झाला. आणि शेवटचा जो टाइप आहे त्यामध्ये सायक्लिक स्ट्रक्चर आहे. इथं सायक्लिक, इथं अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड प्रेझेंट नाही म्हणून त्याला सायक्लिक स्ट्रक्चर म्हणतो. आणि हे ऍलिफॅटिक आहे, ऍरोमॅटिक नाही, सायक्लिक स्ट्रक्चर आहे आणि त्याला COH ग्रुप अटॅच झालेला आहे म्हणून सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ऍसिड हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि आयपीसी नेम सायक्लोहेक्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, त्या ठिकाणी मी
नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे संपलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड पाहणार आहोत. ठीक.